गेली अनेक वर्षे झालं उल्हासनगर शहरातील मुस्लिम समाज हा दफनभूमी प्रक्रियेसाठी अनेकदा उपोषण, मोर्चा आणि आंदोलन देखील करत आहे. परंतु अनेकदा उल्हासनगर महानगरपालिकेतील शासन प्रशासन हे सातत्यानं त्यांना कुठल्या न कुठल्या प्रकारचे कागदी घोडे पळवत फक्त आणि फक्त आश्वासन देत आहेत. त्यामुळे अनेकदा त्यांनी उपोषण केले असताना देखील आत्तापर्यंत त्यांना दफनभूमीसाठी जी प्रक्रिया असते अर्थात परवानगी असते ती देण्यात आलेली नाही. उल्हासनगर महानगरपालिकेच्या गेटच्या समोर अनेकदा बाबतीत हंगामा देखील झालेला आहे. अशातच आता गेली हप्ताभर झालं उपोषणासाठी बसलेलं असताना साखळी उपोषण आहे त्यांचं, परंतु कुठल्याही प्रकारची लेखी हमी न देत असल्यामुळे आक्रमक झालेला हा जो मुस्लिम समाज आहे आता हताश दिसत आहे. आणि अशातच उल्हासनगर महानगरपालिकेच्या या प्रांगणामध्ये हिंदू सकल समाजाची एक संघटना ज्यांनी तिथे येऊन जय श्रीरामचा नारा लावला आणि त्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी देखील मुस्लिम समाजाने कुठल्या प्रकारची हंगामा न करता शांततेने त्यांनी आपली क्रिया जी होती ती तशीच ठेवली. अशातच उल्हासनगर महानगरपालिकेच्या उपायुक्त मोटघरे यांनी त्यांना तुमच्या काहीतरी मागण्या त्या पूर्ण करायच्या म्हणून त्यांना भेटीसाठी आले असता त्यांनी सांगितले की आमचं उपोषण सातत्यानं सुरू असणार. ही सगळी प्रक्रिया होत असतानाच वंचित बहुजन आघाडी यांनी तिथे एंट्री केली आणि त्यांच्या 2 नगरसेवकांनी त्यामध्ये विकास खरात आणि सुरेखा सोनावणे यांनी त्यांना समर्थन दिले. 78 नगरसेवक असलेल्या या महानगरपालिकेमधील मुस्लिम समाजाला समर्थन देण्यासाठी कोणी पुढे न येता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी यांनी पुढे येऊन त्यांना सहकार्याची भूमिका निभावली. अशातच वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा प्रवक्ते सोनू पवार यांनी सांगितले की येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी ही सातत्याने मुस्लिम समाजाच्या सोबत असणार आहे. भूमिका तर स्पष्ट आहे, पूर्ण देशात स्पष्ट आहे की आज जो फक्त विरोधी पक्ष उरलेला आहे म्हणजे स्वाभिमानी तो फक्त वंचित बहुजन आघाडी उरलेली आहे. कारण आमचे जे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे कडकडून विरोध करतात या मनुवादींचा. आजच्या तारखेला जे BJPनी जे प्रोपोगंडा रन केलेला आहे, भावात भाव नाही ठेवला, माणसात माणूस नाही ठेवलेला आहे. मी स्वतः एक हिंदू समाजातला आहे, पण मी एक आंबेडकरवादी हिंदू आहे. लोकांमध्ये तेढ निर्माण करून आणि एक साधा सोपं आहे प्रश्न आहे, माणूस मेल्यानंतर मातीच होते, त्याच्यामध्ये पण जात पकडली जाते. अरे जर तिकडे रिझर्व्ड प्लॉट आहे जे दफनभूमीसाठी अलॉटेड आहे तर द्यायला काय अडचण आहे. ख्रिश्चन भूमी पण आहे हां, आणि शेजारी ख्रिश्चन दफनभूमी पण आहे. आणि विषय तोच येऊन थांबतो की ऑलरेडी तिथे ख्रिश्चन दफनभूमी आहे आणि मुस्लिम दफनभूमीसाठी जागा अलॉटेड आहे. आणि बाकायदा जसं आता सिन्हा साहेबांनी सांगितलं की 2022ला ते अलॉट केले गेले, 40 लाख रुपये त्याच्या वॉल कंपाऊंडला खर्च केला गेला आहे, त्याच्यावरती इलिगल सनद पण निघते आणि त्यानंतर पण हे लोक देऊ शकत नाही. लय मोठी गोष्ट आहे. विषय तिथेच येऊन थांबलेला आहे, काही नाही आहे. हे BJP सरकार टोटली जातीवादी आहे आणि जातमध्ये जे मतभेद हे लोकांनी आणून सोडलं आहे ना. आजच आम्हाला सकाळी फोन आला होता की कुठले तरी ते नकली हिंदूवादी संघटना इथे येऊन उभा राहून विरोध प्रदर्शन करत होते, पण काय कारण समजत नाही आहे मला. अरे खरा हिंदू जो असेल ना तो जात कधी मानणारच नाही. विषय तोच आहे. हिंदू मुस्लिम पहिल्यापासून भाऊभाऊसारखेच राहिलेले आहेत. तो वातावरण तसाच इथे राहिला पाहिजे. लोकांमध्ये हा जो गैरसमज आणि हे जे तेढ निर्माण करतात आहे ना ह्याच्यापासून लोकांनी सावध राहायला पाहिजे. हे नकली लोक इथे येऊन थांबत असेल ना, मी सरळ सांगतो ते हिंदू नाही, ते नकली लोक आहेत. विषय राहिला प्रश्न दफनभूमीचा आणि राहिला वंचित बहुजन आघाडीचं काय ह्याच्यामध्ये हे आहे भूमिका आहे. तर आमची भूमिका हे आहे, आम्ही आमच्या मुस्लिम भावांसोबत कंधेला कंधा लावून इथे उभा राहणार आहे आणि आमचा जाहीर पाठिंबा इथे आम्ही जाहीर करतोय. येणाऱ्या काळामध्ये जर आत्ता तरी हे आंधळ प्रशासनाने डोळे नाही उघडले, या बहिऱ्यांनी जर यांचे कानं नाही उघडले तर वंचित बहुजन स्टाईलमध्ये हे लोकांना आम्ही इथं अद्दलबल घडू आणि ह्यांची लायकी पण दाखवू. हम यहाँ पर 15 जून से बैठे हैं साखली उपोषण पे. जून से हम लोग साखली उपोषण पे यहाँ बैठे हैं. हमारी डिमांड, हमारी मांग एक ही है कि महानगर पालिका ने 2022 में जो ज़मीन मुस्लिम दफन भूमि के लिए शासन यानी कलेक्टर से ली थी और उसके ऊपर 40 लाख रुपया खंड खर्चा करके कंपाउंड वॉल, दीवार, गेट, बोर्ड, पानी, लाइट सब लगा दिया, उस पर दफन की मंजूरी हमको चाहिए. इस डिमांड के लिए हम लोग पिछले साल भी बैठे थे, तो भी हमारे को ये बोला गया कि हम
मंत्रालय से प्रस्ताव मंगाएंगे। हमने उनको टाइम दिया, अभी भी वो लोग यही बोल रहे हैं कि हम मंत्रालय से प्रस्ताव मंगाएंगे। मेरा कहने का मतलब है कि मैंने कल रात को महाराष्ट्र पुरोगामी संगठन की तरफ से महानगर पालिका के 78 नगर सेवकों को इस आंदोलन में हमारा समर्थन करने के लिए विनंती किया था। मैं आभार मानता हूं वंचित बहुजन आघाड़ी का, खरात साहब का, सोनवणे मैडम का लाख लाख शुक्रिया कि आप आकर के हम जैसे निराधार लोगों को एक आधार दिया आपने। आपके आधार की बहुत ज़रूरत है हमें। हमारे यहाँ कोई सुनवाई नहीं होती है। आपने देखा होगा कि यहाँ पर सिर्फ आज जुम्मे की नमाज के बाद लोग समर्थन में साइन करने के लिए आए हैं, कोई मोर्चा आंदोलन नहीं है। लोग अपनी आखिरियत, अपनी ताकत दिखाने के लिए यहाँ पे आए, तो भी लोग कुछ विरोध करने के लिए आ गए। जो लोग उल्लासनगर के रहवासी नहीं थे, वो उल्लासनगर के बाहर से आकर के उल्लासनगर के मुसलमानों के हक की ज़मीन का विरोध करते हैं, जो कि पूरी तरह से गलत है। मुझे महानगर पालिका आयुक्त से इतना ही विनंती है कि अगर आपने जो शासन से ज़मीन ली है मुसलमानों के नाम से, अगर आप उस पर किसी दबाव में दफन विधि की मंजूरी नहीं दे पा रहे, तो हमको लिख कर दीजिए कि हमको आपको ज़मीन दफन करने को नहीं दे सकते। मुझे लिखित में चाहिए, इसके लिए हम बैठे हैं। और ये जो उपोषण है 15 से लेकर के 21 तारीख तक साकड़ी उपोषण है, 22 से लेकर 24 तक आमरण उपोषण है। 24 जून को हम लोग डिक्लेयर करेंगे कि 24 जुलाई को मंत्रालय के सामने कौन सा व्यक्ति आत्मदहन करेगा। एक तरफ आप बोल रहे हो ये सब करना और दूसरी तरफ सनद निकाली जा रही है उसी कब्रिस्तान की, उसी शमशान भूमि की, वो चीज़ों में आप क्या बोलना चाहोगे? देखिए, सनद जो निकाली गई वो ज़मीन छोड़ करके हम खाली ज़मीन मांग रहे हैं। वो सनद जो लोगों ने निकाल दिया उसमें महापालिका पूरी तरह जिम्मेदार है कि आरक्षित भूखंड के ऊपर तुमने नया सनद कैसे दिया। वो देने का काम एसडीओ ने किया, लेकिन वेरिफिकेशन उन लोग महापालिका से मांगते हैं, तो महापालिका ने बताया नहीं कि वो ज़मीन रिजर्वेशन है, इसलिए सनद मिल गया उनको। तो लिंगरेकर साहब ने बोला था हाथ जोड़ के कि भाई जो झोपड़े बने हुए हैं, दुकान बने हुए हैं, उनको छोड़ दो, गरीब लोग हैं, जो खाली ज़मीन है वो आप ले लो। हमने उस पर भी मंजूर हो गए। वो सनद खाली ज़मीन का 2022 में लिया इन्होंने, उस पर भी दफन का मंजूरी नहीं दे रहे। प्रशासन की तरफ से आपको आज क्या आश्वासन दिया है? प्रशासन की वजह से लॉलीपॉप, उसके बाद कुछ नहीं है। चॉकलेट पकड़ा देते हैं हाथ में, चॉकलेट पकड़ा दिया, मंत्रालय में पड़ा है। 4 साल से क्यों रुका है भाई? कोई भी टेबल पर, सरकारी कार्यालय में कोई भी टेबल के ऊपर 7 दिन के ऊपर कोई फाइल रहती नहीं, तो बोलता निर्णय लेना है। ये चीज़ों के बाद ये जो निर्णय मिला है, अभी आगे का कदम आपका, आगे का पौल क्या रहेगा? ये आगे का हमारा पौल यही है, हमारा आंदोलन शुरू रहेगा। हम साकड़ी उपोषण 21 तारीख तक करेंगे, 24 तारीख तक आमरण करेंगे। 24 तारीख को जिस दिन हम ये आंदोलन स्थगित करेंगे, उस दिन प्रेस मीडिया को, पुलिस को और प्रशासन को बताएंगे कि कौन सा आदमी 24 जुलाई को मंत्रालय के सामने आत्मदहन करेगा।